सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या, पवित्र दीप अर्चनेचा मंगल दिवस. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा अर्चना करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असं आपलं अध्यात्म आहे, लोकपरंपरा आहे. दीप अर्चनेमुळे घरातील अंधार, नकारात्मकता आणि दुःख दूर होऊन सुख, समृद्धी, ज्ञान आणि मंगलतेचा प्रकाश जीवनात उजळतो. आषाढ अमावस्येचं अजून काय महत्व आहे? वर्षातील एक असा पवित्र दिवस ज्या दिवशी केलेले स्नान, दान, जप, तर्पण, ईश्वर भक्ती अनेक पटीने पुण्यदायी मानली जाते. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळावा, घरात सुख समृद्धी नांदावी आणि जीवनातील अडथळे दूर व्हावेत, असं आपलं अध्यात्म सांगतं, परंपरा पण आहे. मग आषाढ अमावस्या इतकी विशेष का मानली जाते? या दिवशी कोणते धार्मिक महत्व आहे आणि कोणती पुण्यकर्मे करावीत आणि कोणत्या गोष्टीचे पालन करावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्येचं धार्मिक महत्व, दीप अर्चना का केली जाते आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्व सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुराणामध्ये दीपदान, अमावस्येचं महत्व, पितृतर्पण आणि दान धर्माचे महत्व वर्णिले आहे. याच धार्मिक परंपरेतून आषाढ अमावस्येला दीप अर्चनेची प्रथा रूढ झाली. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, दीप अर्चनेचा पवित्र, मंगलमय आणि अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्या घराला प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. ज्या दिव्यांच्या प्रकाशामुळे आपल्या घरातील अंधार दूर होतो, शुभता, सकारात्मकतेचा वास होतो, त्या दिव्याची मनोभावी पूजा अर्चना करण्याची ही सुंदर परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये दिव्याला केवळ प्रकाश देणारे साधन मानले नाही, ते आहे ज्ञान, तेज, पवित्रता, समृद्धी, ईश्वराच्या दिव्य शक्तीचे प्रतीक मानलं जातं. म्हणूनच आषाढ अमावस्येला दीप पूजन करण्याची प्रथा अनेक वर्षापासून आपल्या संस्कृतीत जपली गेली आहे. आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीप अमावस्या असंही म्हटलं जातं. या दिवसानंतर श्रावण महिन्याचे स्वागत होते, म्हणजेच आगमन होते. श्रावण महिन्यात अनेक व्रते, उपवास, धार्मिक उत्सव सुरू होतात. त्यामुळे काय, श्रावणाचे स्वागत करण्यापूर्वी घरातील देवघर, आपल्या देव अर्चनेची जी पूजेची भांडी आहे ती भांडी, दिवे स्वच्छ करून त्याची पूजा अर्चना केली जाते. अनेक भागात या दिवसाला हलहरिणी अमावस्या असं म्हणतात. म्हणजे काय, शेतकरी शेतीची अवजारे, नांगराची पूजा करून चांगल्या पिकाची प्रार्थना करतात. या दिवशी घरातील आपण काय करावं? दीप अमावस्येला दीप अर्चना कशी करावी, छोटे छोटे नियम पाळून ते आपण बघूयात. या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं. आपल्या घरातील पितळेचे, तांब्याचे, चांदीचे आणि काही ठिकाणी मातीचे दिवे सुद्धा स्वच्छ घासून धुवावे. त्यांना चौरंग ठेवावे, त्याच्यावर चौरंगावर हे सगळे दिवे ठेवावे स्वच्छ धुवून. त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हावीत. त्यानंतर तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून देवासमोर प्रार्थना पण करावी. दिव्यामुळे काय, आणि हा श्लोक सुद्धा म्हणावा. दीपम ज्योती परब्रह्म, दीपम ज्योती जनार्दना, दीपो हरतु मे पाप, दीपम ज्योती नमस्तुते. याचा अर्थ असा होतो की दिव्याची ज्योत ही परब्रह्म स्वरूप आहे. ती भगवान जनार्दनाचे म्हणजे श्री विष्णूचेच रूप आहे. ही पवित्र दीपज्योत माझी पापे आणि अज्ञान दूर करो, त्या दिव्याला माझा नमस्कार. आणि हा श्लोक आपण दररोज दिवा लावण्याच्या अगोदर म्हणावा, 12ही महिने, किमान दीप अमावस्येच्या दिवशी तर म्हणावा. अत्यंत शुभ असं मानलेलं आहे. हे दीप अर्चना केल्यामुळं काय होतं, आपल्या धार्मिक मान्यतेनुसार नकारात्मकता दूर होते, आपल्या घरातील सकारात्मकतेचा संचार होतो, कुटुंबात आनंद, ऐक्य, समाधान वाढते. दिवा हा माता लक्ष्मीच्या आगमनाचेही प्रतीक मानला जातो. त्यामुळे दीप अर्चनेने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पूर्वीच्या बायका म्हणायच्या सुद्धा, दिव्याला पाहून लक्ष्मी येते असं म्हणायच्या. म्हणून संध्याकाळी दिवा सकाळी आणि संध्याकाळी अवश्य लावावा, सांजवात संध्याकाळची. या दिवशी अजून काय करावं की ते जेणेकरून आपल्याला पुण्यप्राप्ती प्राप्त होते. जप, नामस्मरण, भगवंताचे ध्यान, श्रीकृष्ण, श्री विष्णू, भगवान शिव,
श्री गणेश आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ओम नमो नारायणा किंवा ओम नमः शिवाय किंवा आपल्या आराध्य देवतेच्या मंत्राचा जप करणे शुभ मानले आहे. दान धर्माला सुद्धा त्या दिवशी महत्त्व आहे, विशेष असे महत्त्व आहे. आपल्या सामर्थ्यानुसार यथाशक्तीप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान किंवा गरजूंना मदत करावी. कोणत्याही प्रकारचे दान हे निस्वार्थ भावनेने केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते असं आपलं अध्यात्म सांगतं. आषाढ अमावस्या हा आत्मपरीक्षणाचाही दिवस आहे. आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेष, अहंकार, नकारात्मक विचारांचा त्याग करून प्रेम, दया, क्षमा आणि सेवाभाव स्वीकारण्याचा संकल्प या दिवशी करावा. हाच या दिवसाचा खरा आध्यात्मिक संदेश आहे. या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या चातुर्मासामध्ये कथा असते. दीप अमावस्येची ती कथा अवश्य वाचावी. नैवेद्य दाखवा, पूर्णावरणाचा स्वयंपाक करावा, नाहीतर एखादा गोड स्वीट पदार्थ करावा, त्यात नैवेद्य दाखवावं, आरती करावी आणि कथा अवश्य वाचावी किंवा ऐकावी. त्या दिवशी शुभदायक आहे. आषाढ अमावस्या ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अमावस्या मानली जाते. चातुर्मास सुरू होण्यापूर्वीची येणारी अमावस्या पितृपूजन, दानधर्म आणि आत्मशुद्धीसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. कारण अमावस्या तिथी ही पितरांची तिथी मानली जाते जास्त, म्हणून पितराचं त्या दिवशी अवश्य करावं. पवित्र स्नान करावं. जप, ध्यान आणि दान पुण्य केल्याने पुण्यप्राप्ती होते. गरजूंना अन्न द्यावं, वस्त्र, काळे तीळ, छत्री किंवा जलदान करणे शुभ मानले आहे. आणि भगवान शिवाचं, विष्णूचं आपण पूजन अर्चन करावं. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. आणि अंधारातून प्रकाशाकडे जीवनातील ज्ञान, नकारात्मकता आणि निराशा दूर करून ज्ञान आणि भक्ती, सदाचाराचा स्वीकार करणं करावं. हा संदेश आहे आषाढ अमावस्येचा. वर्षभर आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करणं, हे सुद्धा संदेश आपल्याला मिळतो. मनातील राग, द्वेष, अहंकार, मत्सर दूर करून प्रेम, दया आणि क्षमेचा मार्ग स्वीकारणे म्हणजे आत्मशुद्धी. गरजूंना मदत करणं, समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणं, दान आणि सेवा. आणि श्रावण महिन्यातील भक्ती, व्रत, साधनेसाठी मन, घर आणि देवघर शुद्ध आणि पवित्र करणे म्हणजे श्रावणाची तयारी, पूर्वतयारी. पूर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे स्मरण, आशीर्वाद मिळवण्याची भावना जोपासणे म्हणजे पितृस्मरण करणं. आषाढ अमावस्या आपल्याला शिकवते, जसा एक छोटासा दीप अंधार दूर करतो तशीच भक्ती, सत्कर्म, ईश्वर भक्ती आपल्या जीवनातील दुःख, अज्ञान आणि नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश पसरवतात. हाच या पवित्र दिवसाचा खरा संदेश आहे. भक्तीची ही दीपार्चना अखंड तेवत राहू. जय दीपार्चना.